थांबा जरा, आज माझ्या श्रावणीचे लसीकरण आहे आणि मी देवाची पूजा पटपट पटपट केली आणि घरातून निघाली. आणि खरं सांगायचं तर मला जास्त भीती वाटत होती. ही बघा, मी आता लसीकरण देण्यासाठी घरातून बाहेर पडत आहे. ही आपली श्रावणी, अजून तिला काहीच माहीत नाहीये. आज तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. चला आपण निघालो क्लिनिककडे. मनात थोडी भीती आणि टेन्शन होतं. आई म्हणून हे मोमेंट खूप टफ असतात. डॉक्टरकडे चाललेलो होतो. श्रावणी अजूनही हॅप्पी मूडमध्येच होती. पण पुढे काय होणार आहे ते पहा. आणि हा मोमेंट लसीकरणाचा आहे. मी वाटेत होती. बघा छान वाटेला, किती सुंदर सुंदर झाडं बिडं. प्रवास म्हटलं की खूपच छान वाटतं. आणि श्रावणीची गाडीमध्ये एकदम मस्ती सुरू होती. बघा केवढं बाळ आहे. पण धडपड करायचं, पडायचं हेच वय आहे तिचं, खेळायचं. ती एका ठिकाणी शांत अजिबात बसत नाही. मस्ती करायला, छान खेळायला तिला फार आवडतं. खेळले 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 आणि दमून झोपले. आणि आम्ही क्लिनिकमध्ये पोहोचलो. श्रावणी अजूनही खूप हॅपी मोमेंटमध्ये होते. पुढं काय होणार आहे ते तिला थोडं माहीत होतं. आणि हा मोमेंट लसीकरणाचा होता. थोडंसं रडली पण लगेच शांत झाली. आईच्या कुशीत आली की सगळं ठीक होतं. थोडी रडली आणि पुन्हा हसली आणि छान झोपी गेली. आई आणि बाळाचं नातंच खास असतं. श्रावणीसाठी एक लाईक जरूर द्या. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि श्रावणीला घरी आल्यावरती मी छान असं पेरूची स्मूदी बनवली आणि छान पेरूची स्मूदी खाऊ घातली. बघा बाळाला माझ्या छान आहे म्हणून सांग पण नाही बोलले मी, पण तरीही तिने खाल्ली आणि छान आहे म्हणून आपली आपलीच रिॲक्शन दिली. धन्यवाद.